टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आमदार विलासभाऊ भुमरे आपल्या सोबत आहे। आपण म्हणजे थेट बातचीत करणार आहोत। तुम्ही अधिवेशनात आता यायला सुरुवात केलेली आहे। आपण पाहतोय की स्टिक घेतली हातामध्ये, बरेच फ्रॅक्चर होते, मल्टिपल फ्रॅक्चर, आणि त्यावेळी निवडणुकीच्या अगदी 2 दिवसापूर्वीच तुमच्यासोबत हा सगळा प्रकार घडला। भोवळ येऊन तुम्ही पडलात आणि मोठा अपघात झाला आणि त्या ठिकाणी तुमच्यावर सर्जरी पण झाली। आता तुम्ही येताय, काय तुमची भावना आहे नेमकी? विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान 20 तारखेला मतदान होतं आणि 13, 14, 15 तारखेला माझी प्रचाराची रणधुमाळी जवळपास मतदारसंघामध्ये प्रत्येक गावात मतदारामध्ये एवढा उत्साह होता का कुठल्या गावात गेलो तर मला 1 तास 2 तास त्या ठिकाणी प्रचाराला लागायचे। आणि शेवटची माझी सभा जवळपास रात्रीचे 2 असेल, 2:30 असेल, 3 वाजता मी त्या मतदारांच्या भेटी घ्यायचो। झोप नसल्याकारणाने 16 तारखेला पहाटे 4:15च्या दरम्यान माझा गॅलरीतून तोल गेला आणि अपघात झाला। आणि या निवडणुकीच्या काळात आपले विरोधी पक्षनेते असतील, महाविकास आघाडीचे नेतेगण असेल, पडल्यानंतर मतदारसंघामध्ये पैठण मतदारसंघात कसं मतदान आपल्या उमेदवाराला घेता येईल यासाठी माझ्यावर असे अनेक आरोप, खोटरडे आरोप करून त्यांनी मतदारसंघात प्रचारसभेमध्ये बोलले गेले। पण ही संतांची भूमी आहे। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली असतील, नाथ महाराज असतील, यांच्या आशीर्वादाने त्या अपघातातून मी सुखरूप बचावलो गेलो। आणि गेले 3 दिवस मतदारांनी स्वतःची निवडणूक म्हणून 20 तारखेला मतदान करून घेतलं आणि जनतेने मला जवळपास 30,000 मताधिक्याने या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली। गेले 3 महिन्यापासून मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होतो, पण अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज दुसरा दिवस आहे आणि आपल्या मतदारसंघामध्ये जे जनतेने माझ्यावर विश्वास टाकला, निश्चित या विधानभवनातून मतदारसंघामध्ये विकास कामासाठी निधी मी घेऊन जाईल आणि जनतेला म्हणजे निवडणुकीच्या काळात जो जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला, निश्चित या मतदारसंघामध्ये जे जे कामं करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करील। फक्त मला एवढंच सांगायचं का निवडणुकीत झोप नव्हती, त्या प्रचारात दरम्यान भोवळ येऊन मी पडलो, पण विरोधकांनी त्याचा वेगळा स्टंट केला, अनेक आरोप केले, पण मी कोर्टामध्ये अब्रू नुकसानीचा दावा ठोकलेला आहे आणि लवकरच त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे। कोणावरती हा अब्रू नुकसानीचा दावा ठोकला आहे आणि न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे? विरोधी पक्ष नेते अंबाजी दानवे यांच्यावर मी अब्रू नुकसानीचा दावा ठोकला आहे। पण आपण पाहतोय की बोललं जातं राजकारणामध्ये काहीतरी मिळवण्यासाठी बरंच काही गमवायला लागतं। तुम्ही पण असं बरंच काही गमवलं आहे स्वतःचं? नाही, हे बघा, निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होत असतात, पण ज्यावेळेस मी पडलो, नाथांच्या आशीर्वादाने, माऊलीच्या आशीर्वादाने मी त्या घटनेतून सुखरूप वाचले गेलो। पण जी घटना आली ही दुर्दैवी घटना होती। त्या घटनेवर आपण आरोप करणं हे उचित नव्हतं। त्यांनी त्या घटनेच्या माध्यमातून माझ्यावर आरोप केले, माझ्या चारित्र्यावर टीका केली, हे योग्य नव्हतं। त्यामुळे मी त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकला। दुसरे कुठले आरोप केले असते तर राजकारणात हा अब्रू नुकसानीचा दावा ठोकला जात नाही, पण महाराष्ट्रामध्ये आज असं झालेलं आहे आणि मराठवाड्यात त्यातले राजकारणात राजकीय वाद हे तत्त्वाचे असले पाहिजे, पण मराठवाड्यात त्यातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैयक्तिक आरोप जास्त केले जातात। मराठवाड्यामध्ये वारंवार पाहिलं जातं की व्यक्तिगत टीका फार जास्त होते आणि विशेष करून जेव्हा तुम्ही बेड रिडन होतात, रुग्णालयामध्ये दाखल होता, तुमच्या सर्जरी होत होत्या, त्यावेळी हे सगळे आरोप झाले। या सगळ्यांचा मानसिक त्रास झाला तुम्हाला? नाही, मानसिक त्रास झाला नाही, कारण की मतदारसंघातली जनतेला माहिती आहे विलास भुमरे हा 365 दिवस त्यांच्या असतो, 24 तास मतदारसंघात काम करतो। विलास भुमरे दिवसभरात काय करतो हे माझ्या मतदारांना, माझ्या कार्यकर्त्यांना याची कल्पना। आता पूर्णपणे बरे झालेला आहात की अजूनही डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला? सध्या माझी दीड महिना फिजिओथेरपी चालू आहे। अजून किमान मला जुन्या रुटीनला यायला 2 महिने लागतील। 2 महिने। पण तुम्ही ठरवलेलं आहे की अधिवेशनात यायचं, सेशन अटेंड करायचं आणि जनतेच्या प्रश्नासाठी पैठण इथल्या जनतेसाठी येत राहायचं? सेशन अटेंड करायचं आणि आठवड्याला कॅबिनेट असते त्यावेळेस मंत्रालयात जाऊन आपल्या मतदारसंघासाठी जे जे कामं येत येईल त्यासाठी माझा प्रयत्न राहणार। बाबा पण आमदार होते, मंत्री होते, काही सल्ला दिला आहे तुम्हाला? हे बघा, शेवटी माझे वडील आहे, मी त्यांच्या तालमीत तयार झालेलो आहे आणि वडिलांनी आज मतदारसंघात खूप कामं केली। रोजगार हमी मंत्री पूर्वी कोण होतं याची कल्पना देखील महाराष्ट्राला नव्हती। रोजगार हमी खातं जे उदयाला आणलं ते संदीपान भुमरे साहेबांनी आणलं, कारण की आज आपण बघतो प्रत्येक गावात शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून
शेतकऱ्याला शेतीपोच रस्ता असेल, सिंचन विहिरी असेल, गायगोठी असतील, शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून भुमरे साहेबांनी अतिशय चांगलं काम हे महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी अंतर्गत केले आणि निश्चित त्यांनी केलेलं काम त्यांच्या शिकवणीप्रमाणे मी मतदारसंघात माझं काम करत राहणार. विलास भुमरेजी खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडचे गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.